नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। लवकरच शुक्रवारी आहे वरद पौर्णिमा। वरद पौर्णिमेच्या दिवशी वरद लक्ष्मी व्रत कसे करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भातली माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सगळ्यांनाच माहीत आहे, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील ही जी काही पौर्णिमा असते तिथे येते ती आपण नारळी पौर्णिमा म्हणतो, रक्षाबंधन म्हणतो। श्रावण महिन्यातली जी नारळी पौर्णिमा असते ती रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा, यंदा तर त्यासोबतच एक व्रत उपवाससुद्धा आलेला आहे, तो म्हणजे वरद लक्ष्मी व्रत। कारण की येत्या 28 ऑगस्टला शुक्रवारी आपल्याला माहिती असेल की वरद लक्ष्मी व्रत जे श्रावण महिन्यामध्ये येत असतं, वर्षातून एकदाच येतं हे व्रत असणार आहे। त्यामुळे सोबतच नारळी पौर्णिमेची तिथीसुद्धा आहे आणि रक्षाबंधनसुद्धा याच दिवशी साजरं होणार आहे। कारण की म्हणजे 28 ऑगस्ट जी पौर्णिमा असणार आहे ती श्रावण महिन्यात अत्यंत प्रभावी तिथी असणार आहे। आपणास माहितीच आहे की पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीच्या कुलदेवीला व सत्यदेवतेला, विष्णू देवतेला, अगदीच महालक्ष्मी मातेला समर्पित आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर आपली कुलदेवीच्या सेवेसाठी माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये कायम राहावा, यासाठी डोक्यावरील कर्ज कमी व्हावं, यासाठी आपण नारळी पौर्णिमा म्हणजे श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला या दिवशी अत्यंत 100% अनुभवकारक तुम्हाला काही सेवा उपाय सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। येत्या 28 ऑगस्टला नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन आणि वरद लक्ष्मी व्रत या दिवशी शुक्रवारी करायचे आहेत। या वेळात वेळ काढून याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे। तरी महिलांनो, पौर्णिमेचा उपवास प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला उपवास खूप महिला करत असतात, पण पौर्णिमेचा उपवास कधी करायचा आणि उपवास केल्यानंतर आपल्याला सत्यनारायण पूजन कधी करायचं आणि कुठल्या दिवशी करायचं आहे। कारण की आपण असं म्हणतो, आपल्याला असं माहिती आहे की 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट या दिवशी दोन्ही दिवशी पौर्णिमा आहे। त्यामुळे आपल्याला पौर्णिमा जी तिथी आहे ती नारळी पौर्णिमा ही विभागातून आलेली आहे। त्या गोष्टीचा म्हणजे जी तिथी पडलेली आहे, जी सूर्याने बघितलेली पौर्णिमा आहे तीच आपण तिथी धरू, ज्याच्यामुळे या सत्यनारायण पूजा आणि हा उपवास आपल्याला कधी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थित तुम्हाला कळणार आहे, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तर बघा मंडळी, सगळ्यांना तुम्हाला म्हटल्याप्रमाणे श्रावण महिन्यातील जी काही शुक्ल पक्षातील जी काही पौर्णिमा तिथी असते ती म्हणजे आपली नारळी पौर्णिमा। याच तिथीच्या दिवशी आपण रक्षाबंधन साजरं होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर पौर्णिमा तिथी ज्या दिवशी येते तर त्याच दिवशी बरोबर वरद लक्ष्मी व्रत हे शुक्रवारी येत असतं। श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी वरद लक्ष्मी हे व्रत आल्यामुळे हे व्रत फक्त एकदाच वर्षातून येतं, एकदाच हे व्रत केलं जातं। त्याच्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यातील शुक्रवारी 28 ऑगस्टला प्रत्येक महिलांनी आपल्या घरातील वैभव लक्ष्मीचे व्रत ज्याचं चालू आहे, मला माहिती आहे की भरपूर जणांचं जीवतीची पूजा पण चालू असणार आहे। त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये सोबतच 28 ऑगस्टला वरद लक्ष्मी व्रत जे वर्षातून एकदाच केलं जातं ते व्रतसुद्धा आपल्याला करायचं आहे। आवर्जून वेळात वेळ काढून खरंच मी सांगते की वरद लक्ष्मी व्रत हे नक्की करावं। कारण काय होतं की हे व्रत वर्षातून एकदाच येतं। श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये पूजा मांडणी, नैवेद्य, आरती सर्व काही पोथीवाचक घरामध्ये केलं जातं। उद्यापन एका दिवसाचंच असतं। वरद लक्ष्मी व्रत जे आहे जे आपल्याला सकाळी दिवसभर करायचे असते, दिवसभरामध्ये तुम्ही कधी करू शकता, संध्याकाळी लगेच उद्यापन करायचं असतं। या पद्धतीने जर आपण 28 ऑगस्टला घरामध्ये वरद लक्ष्मी व्रत जर केलं तर त्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धनधान्य वाढत जातं, उत्तम आरोग्य प्राप्त होऊन घराची संसाराची आपल्या भरभराट होते। तर नक्कीच महिलांनो, यावर्षी वरद लक्ष्मी व्रत नक्की करावं, हे व्रत करायला विसरू नका। आता हे झालं वरद लक्ष्मी व्रताची माहिती। आता वरद लक्ष्मी व्रताची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे। कारण की 27 ऑगस्टला गुरुवार आहे आणि 28 ऑगस्टला शुक्रवारी दोन्ही दिवशी पौर्णिमा तिथी असणार आहे। त्यामुळे नारळी पौर्णिमा जी आहे ती 27 ऑगस्टला गुरुवारी सकाळी 9 वाजून मिनिटांनी
चालू होत आहे आणि 28 ऑगस्टला शुक्रवारी 9:49 संपणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पौर्णिमेचा जो काही उपवास करायचा आहे तो सूर्योदयाच्या उगवत्या तिथीनुसार आपल्याला 28 ऑगस्टलाच करायचा आहे. त्यामुळे म्हणजेच या दिवशी वरदलक्ष्मी व्रत जे आहे ते रक्षाबंधन साजरं होणार आहे शुक्रवारी. त्या दिवशी आपल्याला पौर्णिमेचा उपवास करायचा आहे. कारण की गुरुवारी पौर्णिमा जी तिथी असणार आहे ती सकाळी 9ला चालू होते, पण ती जी तिथी असणार आहे गुरुवारची जी तिथी आहे ती सूर्योदयाने बघितलेले नाही. त्यामुळे आपल्याला 28 ऑगस्टलाच पौर्णिमेचा उपवास करायचा असतो. दुसरा प्रश्न जो म्हणजे ताई आम्हाला सत्यनारायण पूजा करायचं तर ते आम्ही कधी करू शकतो? श्रावण महिन्यामध्ये आपण सत्यनारायण पूजन ज्याला करायचं आहे त्यांनी एकच सांगते, श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन करण्याचा खूप मान असतो. मी सुद्धा करते. तसं तुम्ही प्रत्येक महिन्याला श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा करत असतात, पण श्रावणामध्ये सुद्धा केलं चांगलं असतं. श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही अजूनपर्यंत सत्यनारायण पूजन घरात तुम्ही केलं नसेल तर आवर्जून श्रावण महिन्यामध्ये या तिथीच्या दिवशी तुम्ही नक्की करू शकता. 27 किंवा 28 ऑगस्टच्या दिवशी कधी पण तुम्हाला वेळ भेटेल तसं तुम्ही पौर्णिमा संपेपर्यंत घरात सत्यनारायण पूजन करायचं आहे. आणि त्यांना ज्याला पौर्णिमेचं सत्यनारायण करायचं आहे त्यांनी जी सूर्याने बघितलेली तिथी आहे तर ते त्या दिवशी करू शकतात. ज्यांना नाही जमलं त्यांनी सोमवारी गुरुवारी करा, एकादशीला करा, चालेल, काही हरकत नाही. पण नक्कीच आपल्याला सत्यनारायण श्रावण महिन्यामध्ये आवर्जून करायचं आहे. तर बघा नेमकं सुरुवातीला काय म्हटलं की तुम्हाला प्रदोष काळामध्ये जर सत्यनारायण करणं झालं तर खूप चांगलं, पण जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही 8-8:30 वाजेपर्यंत शुक्रवारी 8-8:30 वाजेपर्यंत ते तुम्ही सुद्धा करू शकता. 27 ऑगस्टला गुरुवारी संध्याकाळी असणार आहे आणि 28 ऑगस्टला सकाळी 9:09 ही पौर्णिमा संपणार आहे. त्यामुळे ही शुक्रवारी सकाळी 9:45ला संपणार आहे. म्हणजेच काय तर आपण गुरुवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजन करू शकतो. तर तुम्ही प्रदोष काळामध्येच करा, जमलं तर गुरुवारीच करा. कारण काय होतं की 28 ऑगस्टला आपल्या घरामध्ये वरदलक्ष्मी व्रत आहे, सोबत वैभवलक्ष्मीची पूजा, जीवतीची पूजा, रक्षाबंधनानिमित्त कोणाला माहेरी जायचं असतं, कोणाला सासरी जायचं असतं, कोणाला भाऊ येणार असतो, कोणाला आईकडे जायचं असतं. तर या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे तुम्ही गुरुवारीच करण्याचा प्रयत्न करा. खूप धावपळ होणार आहे. त्यामुळे तुम्ही गुरुवारी केलं तर तुमचं जे काही दिवसभराचे जे आहेत त्या सेवा तुम्ही करू शकता. या सेवेमध्ये कुठेही खंड पाडू नका. लक्ष्मी व्रत जे आहे ती करायची ज्याला इच्छा असणार आहे, त्यामुळे या दिवशी हे व्रत वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे ही व्रत नक्की करू शकता. आपल्याला त्या दिवशी वरदलक्ष्मी आवर्जून आपल्याला करायचं असणार आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जीवतीची पूजासुद्धा असणार आहे. त्यामुळे सत्यनारायण पूजन करायचं असेल तर तुम्ही गुरुवारी करू शकता. जर तुम्हाला गुरुवारी वेळ नाही भेटत तर 28 ऑगस्टला शुक्रवारी सकाळी तुम्ही 9:45च्या आत तुम्हाला करायचं आहे. लक्षात ठेवा, जर जमलं तर गुरुवारीच करा. शक्यतो महिलांनो 99% गुरुवारीच प्रदोष काळामध्ये केलं तर कधीही चांगलं. ही जी तिथी आहे ती पौर्णिमा तिथी आहे. वरदलक्ष्मी व्रत शुक्रवारी आहे. वैभवलक्ष्मीसुद्धा व्रत शुक्रवारी असणार आहे. त्यामुळे आपल्याला सांगितल्याप्रमाणे सत्यनारायण पूजन जे करायचं आहे ते अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी सेवा सांगितलेली आहे. परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या डोक्यावरील कर्ज निवारण्यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे सत्यनारायण पूजन. महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायण पूजन आपल्या घरात झालंच पाहिजे. थोडक्यात काय तर तुम्हाला सत्यनारायण पूजन तुम्हाला आपल्या घरामध्ये केल्याने काय होतं तर का करायला पाहिजे ते तुम्हाला थोडक्यात सांगते. तुम्हाला पूजा मांडणी पण मी दाखवून देते. आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र सणांचा राजा मानला जातो. श्रावण महिना हा सणांचा राजा मानला जातो. या महिन्यामध्ये भगवान शंकरासोबत भगवान विष्णूची सेवा ही आराधना करण्यास विशेष महत्त्व आहे. श्रावणामध्ये सत्यनारायण पूजन केल्याचे काय महत्त्व आहे तर बघा, श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजेचे महत्त्व आध्यात्मिक मन शांती. श्रावण महिन्यामध्ये निसर्गात चैतन्य अशा पवित्र वातावरणामध्ये सत्यनारायणाची कथा ऐकल्याने मनात असीम शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मानसिक स्थैर्य लाभते आणि कल्याण समृद्धी देखील होते. घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि भगवान सत्यनारायण सत्याचे प्रतीक मानले जाते. या व्रतामुळे घरात सुख समृद्धी शांती ऐश्वर्य येते. धार्मिक श्रद्धा देखील वाढते आणि आपल्याला सत्यनारायण पूजन करत असताना आपल्या घरामध्ये जे काही तांदूळ गहू जे आपले आहेत ते धान्य वापरतो त्याच्यामध्ये एक प्रकारचं अन्न बरकत होते आणि आपल्या आयुष्यामधील आर्थिक संकट निवारण होतात आणि आपल्या जीवनात अडथळे आर्थिक समस्या ज्या काही आहेत कलह दूर होतात. तर आपल्या धान्यावरती ते संस्कार होतात आणि ते नंतर आपल्याला निवारण करण्यासाठी घरामध्ये सत्यनारायण केल्याने आपल्या जीवनामध्ये अडथळे सुद्धा दूर होतात आणि संतान प्राप्ती होते. सत्यभ्रमण केल्याने सत्यनारायणची कथा ऐकल्याने आपल्या घरामध्ये
सत्यनारायणची कथा ऐकल्याने पापकर्म नष्ट होतात आणि व्यक्तीला नेहमी सत्य बोलण्याची, सत्य चालण्याची बुद्धी देखील प्राप्त होते. तर अशा प्रकारे आपल्याला सत्यनारायण करायचा असतो. ज्या व्यक्तीला सत्य चालण्याची बुद्धी देखील प्राप्त होते, अशा प्रकारे आपल्याला सत्याच्या निमित्ताने सर्व कुटुंब, नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी, परिवार पूर्ण आपला एकत्र येतो. नातेसंबंध घट्ट होत असतात. तर अशा घरात मांगलिक वातावरण, आपल्या घरामध्ये मांगलिक वातावरण तयार होतं. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकणार आहे. त्यामुळे अजून एक तुम्हाला इथे नोंद सांगते की श्रावण महिन्यामध्ये आपण ही सेवा आपण करतो. तर सत्यनारायण खूप अनेक लोक श्रावण महिन्यामध्ये पूजन करतात. तर ते काय करतात, जणू काय सत्यनारायण पूजन करतात. पण ते सत्यनारायण पूजन करण्याचं खूप महत्त्व आहे. कारण आपल्या शेजारी पाजारी प्रसादासाठी बोलवत असतात. जर तुम्हाला सगळ्यांना श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन करून, आता ज्या वेळेस तुम्ही प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करत असतात, तेव्हा तुम्ही सत्यनारायण पूजन केलेलं आहे, तेव्हा पौर्णिमेचे जे सत्यनारायण असणार आहे. त्यामुळे तुम्हाला परत एकदा सांगते की तुम्ही प्रत्येक महिन्याला सत्यनारायण पूजन करत आहात. तर श्रावण पौर्णिमेला जर सुद्धा करणार असाल तर सत्यनारायण पूजेचा जो काही प्रसाद आहे तो आपल्याला बाहेर वाटायचा नाही. म्हणून तो फक्त आपल्या घरातल्याच व्यक्तीने खायचा असतो. जर तुम्हाला इतर दिवशी कुठल्याही गुरुवार श्रावणामध्ये कुठल्याही शुभ दिवशी जर सत्यनारायण तुम्ही करणार असाल, भजन ठेवणार असाल, तर त्या दिवशी तुम्ही इतर मित्रमंडळींना बोलू शकता. पण पौर्णिमेला जे सत्यनारायण तुम्ही करता, जे केंद्रामध्ये दिलेली सेवा म्हणून तुम्ही करता, त्या सेवेसाठी तुम्ही तो घरातला प्रसाद बाहेर देऊ शकत नाही. घरातल्या कुठल्याच व्यक्तीला देऊ शकत नाही, माहेरीसुद्धा देऊ शकत नाही. त्यामुळे हा प्रसाद फक्त नवरा बायको, सासू सासरे आणि मुलं यांनी इतकंच खायचा आहे. बाकी कोणाला तो प्रसाद आपल्याला द्यायचा नाही. तर आता बघा, आपल्याला सांगितल्याप्रमाणे शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत जे आहे ते तिथीप्रमाणे आलेले आहे. त्यामुळे जर आपल्याला माहिती असेल तर पौर्णिमा जी तिथी असते ती कुलदेवीला सुद्धा समर्पित असते. त्यामुळे आपल्याला श्रावणामध्ये कुलदेवीची सेवासुद्धा मिळणार आहे. जर तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतील, अनेक संकट असतील, तर तुम्ही कुलदेवीची सेवा नक्की करू शकता. या दिवशी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण नक्की करू शकता. जे असे 2 सत्य आहेत. दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता. रोज 2-2 अध्यायसुद्धा वाचू शकता. अतिशय उत्तम पौर्णिमा आहे आणि रक्षाबंधनाची सुट्टीसुद्धा असणार आहे. त्यामुळे अनेक जणांना सांगितल्याप्रमाणे वरदलक्ष्मी व्रत, वैभवलक्ष्मी व्रतसुद्धा केलं जातं आणि पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून तर संपेपर्यंत का होईना तुम्ही ह्या सेवा करू शकता. आपण आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करायला पाहिजे. घरामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचं नक्की पारायण करायचं आहे. या ग्रंथाचं जेणेकरून तुम्हाला कुलदेवीचं भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल. कुलदेवीचं तुमचं काही राहिलं असेल ते सुद्धा माफ होईल आणि भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल. कुलदेवीची सेवा, कुलदेवीचं नामस्मरण जर केलं तर पौर्णिमेच्या दिवशी किंवा दुर्गा सप्तशती पाठ जरी केलं, तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य वाढीस लागेल आणि तुमच्या घरामध्ये शुभ कार्य आणि संतती वाढीस लागेल. म्हणजेच काय, तर संतती प्राप्तीचे योग येतात, शुभ कार्य ठरतात, आजारपण वाढेल, आजारपण देखील शुद्ध होईल आणि श्रावण महिन्यामध्ये कुळाचार राहिला असेल तर कुळाचार देखील होईल. ओटी भरणं कुळाचार असेल तर ते तुम्ही करू शकता. तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकता. कारण काय की श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमा जी आहे ती नक्कीच आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती ओटी भरल्यावरती नेहमी राहतो. आता हे झालं, या संदर्भातली माहिती मी तुम्हाला सगळी सांगितली. ती म्हणजे अत्यंत प्रभावी. देवघरामध्ये श्रीयंत्र असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, कुलदेवीचा टाक असेल, माता लक्ष्मीची आणि मूर्ती आणि श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती कुंकुमार्चन आवर्जून करायचं आहे. अत्यंत प्रभावशाली या सेवा आहेत. लक्ष्मी प्राप्तीची, अखंड प्राप्तीची सेवा आपल्या घरामध्ये घडलीच पाहिजे. घरात आलेला पैसा घरात कायमस्वरूपी टिकून राहावा. कुंकुमार्चन सेवा खूप प्रभावी आहे. नक्कीच ही सेवा करायला विसरायचं नाही. आपल्याला शुक्रवार आहे, पौर्णिमा तिथी असणार आहे. त्यामुळे सुद्धा ही तिथी आपल्याला सुरू झाल्यापासून संपेपर्यंत ज्यावेळेस गुरुवारी सत्र पूजन करणार आहे, त्यामुळे जर आपण कुंकुमार्चन जरी केलं, सत्यनारायण पूजन केलं, या दिवशी जर आपण कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालणार आहे. आता सेवा भरपूर असणार आहे. त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा भरपूर असणार आहे. आपल्या लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा, कुलदेवीची सेवा जर तुम्ही दिवसभरातून थोड्या गुरुवारी करू शकता, चालेल, काही हरकत नाही. टप्प्याटप्प्याने ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. कुंकुमार्चन करताना तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करू शकता किंवा 16 वेळा श्री सुक्तम तुम्ही बोलायचं आहे आणि कुलदेवीचा जो टाक असेल तर त्याच्यावर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवार्णव मंत्राचा जप करून कुलदेवीच्या टाकावरती, फोटोवरती तुम्हाला आणि विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकम पठण करा, कनकधारा स्त्रोत पठण करा
महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र पठण करा. नंतर अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे. हे ऐकलं तर आपल्या घरामध्ये खूप फायदाच होतो. तर बघा मित्रांनो, जर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला उपवास असेल, शुक्रवारी करायचा असेल तर 28 ऑगस्टला तुम्ही संपूर्ण सेवा दिवसभरामध्ये करण्याचा प्रयत्न करा. लक्ष्मी प्राप्तीच्या 16 वेळा लक्ष्मी प्राप्तीच्या अजून काही सेवा म्हणजेच काय तर 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री सूक्तम पठण, व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. त्यामुळे कमलात्मक मंत्र, त्यानंतर कुबेर मंत्र पठण करायचा आहे. या सर्व नक्कीच सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि खरं सांगते, श्रावण महिना हा सगळीकडे भक्तिमय वातावरण असतं आणि पवित्र असतं. त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये श्रावण महिन्यामध्ये या सेवा करायला चुकू नका. ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी सेवा करायला चुकू नका. तर तुम्ही श्रवण करा आणि आपल्या घरातल्या व्यक्तींकडून या सेवा तुम्ही नक्की करू शकता. जर तुम्हाला या सेवा केल्यानंतर तुम्हाला 100% अनुभव नक्की येईल. आणि जर मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री स्वामी.